तर आपण हे दृश्य पाहतोय शिवतीर्थावर आता रश्मी ठाकरे दाखल झालेले आहेत, त्याचबरोबर तेजस ठाकरे सुद्धा दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। रश्मी ठाकरे शिवतीर्थावर म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने ते आता दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। त्याचबरोबर तेजस ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सध्या आहेत आणि ही बैठक संपल्यानंतर ते शिवतीर्थाकडे रवाना होणार आहेत अशी सध्या माहिती मिळते। तर याआधी सुद्धा आपण अनेकदा ठाकरे बंधूंना एकत्रित पाहिलेलं आहे। जेव्हा उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता तेव्हा मातोश्रीवर राज ठाकरे पोहोचलेले होते। तसंच नुकतंच अमित ठाकरे यांचा वाढदिवस होता तेव्हा आदित्य ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर आलेले होते आणि आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि म्हणून रश्मी ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। आपण ही थेट दृश्य सुद्धा झी24 तासवर पाहत आहात। रश्मी ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे सुद्धा आहेत आणि आता हे दोघे सुद्धा शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि एकूणच कौटुंबिक गप्पा मारण्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यासाठी रश्मी ठाकरे या शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत तेजस ठाकरे आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। तर आपण ही दृश्य पाहतोय। रश्मी ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत तेजस ठाकरे सुद्धा आहेत। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आहेत। कृष्णात, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावर पोहोचल्याची सध्या माहिती मिळते। आणखीन कोण कोण उपस्थित आहेत? तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे दोघे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय त्या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळतात। तर थोड्या वेळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील शिवतीर्थावर पोहोचून त्यांना शुभेच्छा देतीलच। सध्या उद्धव ठाकरे यांची इंडिया आघाडीची बैठक ही ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे, त्यामुळे ते मातोश्रीवरून तिथे बैठकीमध्ये सध्या असलेले पाहायला मिळतात। ही बैठक संपल्यानंतर ते देखील शिवतीर्थावर दाखल होतील आणि शर्मिला ठाकरे यांना शुभेच्छा देतील। सध्या तरी दोघेच सध्या रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थावर पोहोचलेले पाहायला मिळतात। त्याच्या अगोदर संजय राऊत यांनी देखील तिथं त्यांना भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर आता हे दोघे पोहोचलेले पाहायला मिळतात। अगदी कृष्णा, जसं तुम्ही सांगितलं आदित्य ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत, म्हणजे शिवतीर्थावर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ते येणार आहेत। साधारण किती वेळा ते येऊ शकतात आणि त्याचबरोबर शिवसेना युपीटीचे काही नेते यावेळी आपल्याला पाहायला मिळतील का शिवतीर्थावर? खास घरगुती भेट असल्याचं सांगितलं जात आहे, कारण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीची भेट ही कौटुंबिकरित्या आहे आणि त्यापूर्वी देखील अनेक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये दोन्ही कुटुंबीय भेटलेले पाहायला मिळत आहेत। दोन्ही पक्ष हे एकत्रितरित्या महापालिका निवडणुकीसाठी सामोरे झाल्यानंतर त्याच्या अगोदर देखील आणि त्यानंतर देखील दोन्ही कुटुंबीयांचे जे काही घरगुती समारंभ होते त्या निमित्तानं त्या दोन्ही कुटुंबियांची वारंवार भेट होत असल्याचं पाहायला मिळते आणि आज शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही भेट पुन्हा होताना दोन्ही कुटुंबियांमध्ये पाहायला मिळते। अगदी जेव्हा जेव्हा ठाकरे बंधू एकत्र भेटतात तेव्हा त्यांचं फोटो सेशन सुद्धा होतं। आजही असाच सोहळा आहे, कारण शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यासाठी रश्मी ठाकरे सुद्धा आलेले आहेत। सहकुटुंब यावेळी ते शिवतीर्थावर दाखल झालेत आणि त्यामुळे निश्चितच ही आनंदाची बाब आहे। नक्कीच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारच्या इच्छा जी आहे ते दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार मांडल्या जात होत्या, परंतु मुंबई महापालिकेच्या निमित्तानं हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, त्यानंतर एकत्रित निवडणुका लढल्या। काही प्रमाणात आपलीच पदरी पडलं असलं तरी दोन्ही कुटुंब मात्र त्या निमित्तानं जवळ आलेली पाहायला मिळाली आणि त्यातूनच या गाठीभेटी, या कौटुंबिक गाठीभेटी, कौटुंबिक समारंभांना एकत्रितरित्या हजर होण्याचे प्रसंग हे अनेक वेळा एकत्रितरित्या पाहायला मिळतात। अगदी त्यामुळे आपण पाहतोय आता ही थेट दृश्य राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची इंडिया आघाडीची बैठक संपल्यानंतर ते सुद्धा शिवतीर्थावर येणार आहेत आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा शिवतीर्थावर येणार असल्याची माहिती सध्या मिळते। धन्यवाद कृष्णात आपण दिलेल्या माहितीसाठी।